नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2024चा म्हणजे या वर्षीचा भरलेला पीक विमा राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा जे काही मंजूर झालेला आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होणार आहे, लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा या वर्षीचा 25%चा पीक विमा वाटप होणार याच्या संदर्भातली माहिती, कोण्या पिकासाठी वाटप होणार, हेक्टरी किती रुपये होणार आणि ह्या पीक विम्याचं वाटप कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आणि जमा होणार याच्या संदर्भात मी जिल्हानिहाय, तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन शेती संबंधित व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण जवळपास सर्व तालुक्यातील 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही विमा कंपनी आहे MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस या दोन पिकाचा प्रामुख्याने 25% अग्रिमचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये आता 15 दिवसांमध्ये जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे धाराशिव आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 46 महसुली मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा जमा होणार आहे। आपण जर पाहिलं तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 7 ते 8 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून 46 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाच्या ज्वारीचा याच्यामध्ये समावेश आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। मित्रांनो, जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली, त्यामुळे सर्वच्या सर्व 60 महसूल मंडळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या सर्व 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमचा 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। हा SDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आता येणाऱ्या 15 दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 30ही महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा सोयाबीनसाठी या पिकासाठी वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड। मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जवळपास 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आणि ही अग्रिमची अधिसूचना निर्गमित करून जवळपास भरपूर दिवस झाले, परंतु आता लवकरच 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसुली मंडळामध्ये 25% अग्रिमचा हा पीक विमा वाटप केला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक विमा नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसुली मंडळामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सध्या तरी आपल्याकडे आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळे सरसकट पीक विम्यासाठी पात्र झाले, त्यामुळे 25% अग्रिमचा पीक विमा परभणी जिल्ह्यातील जवळपास 9 तालुक्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा सरसकट पीक विमा भेटणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाच्या ज्वारीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या सर्व पिकासाठी 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी कार्यरत आहे, आता त्या विमा कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप हे परभणी जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्याची माहिती जर घ्यायची गेलं तर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा खरीप हंगाम 2024चा मंजूर केलेला आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन, कापूस या दोन पिकाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकूण 42 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातले एकूण 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे, परंतु याच्यापैकी 40 ते 45 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना
अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना त्यांच्या क्लेमचा भेटणार आहे। म्हणजे ज्या महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना आहे त्या मंडळातील शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल तरी पीक विमा भेटणार आणि क्लेम केलेला नसेल तरी पीक विमा भेटणार। परंतु त्या महसूल मंडळातील उर्वरित त्या जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित नसेल तर त्या शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटेल। क्लेम केलेला नसेल तर अन्यथा त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही, अशी माहिती यवतमाळ जिल्ह्यातून समोर आलेली आहे। याचबरोबर तशाच प्रकारचा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अपडेट आहे। अमरावती जिल्ह्यातील एकूण 91 महसूल मंडळामध्ये पीक विमा भेटणार आहे। त्याच्यापैकी काही महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार आणि काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी क्लेम केलेले असतील तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटणार असल्याची माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी। अकोला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळांमध्ये 25%चा पीक विमा भेटणार आहे। एकूण अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार असल्याची माहिती यांच्या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता येणाऱ्या 15 दिवसांमध्ये पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यामधलं आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 46 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या दोन पिकाचा पीक विमा हा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। 25% अग्रिमचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातील जवळपास 50 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे आणि उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता त्यांचा क्लेमचा पीक विमा त्यांना भेटणार आहे, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जरी अग्रिमची अधिसूचना निर्गमित नसली तरी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जर क्लेम केलेला असेल तर वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटणार आहे आणि तीच परिस्थिती नागपूरमध्ये सुद्धा आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो आपण जर पाहिलं तर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, याचबरोबर आपण जर पाहिलं तर यवतमाळ असेल, सोलापूर असेल, वाशिम असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये जे काही पाऊस पडला परंतु त्या जिल्ह्यामध्ये भरपूर महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना मात्र क्लेमचा पीक विमा भेटणार आहे। जरी तुमच्या महसूल मंडळामध्ये जरी 25% अग्रिमची अधिसूचना नसेल तरी तुम्हाला क्लेमचा पीक विमा भेटणार आहे। सांगता मित्रांनो वाशिम जिल्ह्याचं अपडेट सांगायचं राहिलं मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी 44 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निघाली नाही परंतु निघू शकते। परंतु वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 25% अग्रिमचा जरी नाही भेटला तरी क्लेमचा पीक विमा 100% मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामुळे नाशिक असेल, नागपूर असेल, बाकीचे काही जिल्हे असेल त्या जिल्ह्यामध्ये जरी अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नसली तरी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपला क्लेम नुकसानीच्या 72 तासाच्या आत जर केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा जे काही पीक विमा असतो सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा उडीद, मूग किंवा खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी जर वैयक्तिक क्लेमचा पीक विमा जर केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वितरण हे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।